आगे मा कोण वय मनावर हरकत दिसून राहिला. आगे मा हे कोण वय आता? बायको, माझी बायको. हे बायको होय तर मी कोण वय? हे बी बायकोच आहे, फक्त इथला आहे का हे नवीन वय तू जुनी वय. हे देवा भगवंता, कोण हे कुचकी? ना जीवाली लाज शरम आहे का नाही? नाही, मी आता बेशरम झालो. आगे मा शरम आहे म्हणाले बी लाज नाही वाटत. तुला मापासून काय दुःख होतं? तुला दुसरी बायको केली भडव्या. तू म्हणत होती ना मला तंगडा दुखते, मला फिंगडा दुखते, मला डोकसं दुखते, भांडे घासणं नाही होत, कपडे धुणं नाही होत, म्हणून हे दुसरी आणली. आता हे करू लागन तुले काम. तुले सीधापणानं सांगतो, हे जितची वय कुचकी दिली तिथं नेऊन ठेव, नाही तर मा सारखी खाऊट बाई नाही मग. नुसतं माझ्यासोबत झगडतं, नुसतं माझ्यासोबत झगडतं. सकाळ पहिली रात्र पहिली माझ्यासोबत झगडतं. हा आता हे नवीन आणली, हिच्यासोबत बी झगडून दाखव. कुठची बाई आहे कुचकी? कुठून आणली कुठची बाई? तू सावने रातली आहे मी. मग का पुरं सावनेर सोडून इथं का कांदे शिलायला आली का तू मानवर सोबत? बहुत शिंगे काम पाहून आली तू. ह्या माणसाचं घर नाही ना दार नाही, आली कशी तू? या माणसाचा स्वभाव मला खूप आवडला. लय गोड आहे हा माणूस. गोड गोड बोलून गोड गोड शब्दानं फसवते हा. मला गोड लोकांनी बहुत आवडते. म्हणजे सारखानं सुखी मला कोणीच नाही ठेवणार. मग अशा सुखात ठेवणारे माणसं तर जगातलं आहे. 2 महिने राहायचे त्याच्यासोबत, मग इकून तिकडे ना तिकून तिकडे असे दिसून राहिले तुम्हाला. याच्या पहिले किती नवरे केली त्या? हे बाय अशी वासी बाई नाही मी. पुरा सावनेरात माझ्यासारखी सज्जन बाई नाही आहे. रान डुकरे, तू नवरा सोबत इथं पळत आली आणि मला सांगून राहिली त्याला नवरा हाय का बायको हाय? काही नाही पाहिलं त्याने, येऊन गेले त्याच्या मागाने. स्वतःला सज्जन म्हणत तू भोसडे. माझी जिंदगी बर्बाद होईल याचा बी विचार केला का नाही तू? कोणी बर्बाद हो का काय हो, आपल्याला मलाही खायला भेटले म्हणजे झालं. मामूजीचा जीव जाते ना मांजरीची खेळ होते. तू खाय मलाई आणि मी खातो भाकरीचे तुकडे गुखाई. पाय तुला चांगल्यानं सांगतो, तू इथून सरकी होय, नाही तर ते तंगडे तोडून हाती दिल्याशिवाय राहणार नाही मग मी बी. तू मला बायकोचे तंगडे तोडशील? बाई घंटाभराची बायको झाली ना, जुनी बायको विसरून गेली. आता तुला हे गोड झाली भुरी वघार. तिकडे पाहू दे जराशी कुठची होय तू तर. आगे माय, हे तर हातानं लंगडी ना डोळ्यानं भोकणी कशी बायको केलास रे? जन्मतात तशी आहे मी. या जमान्यात लोकांना एक बायका नाही भेटत ना, तू 2 केल्या कुवाऱ्या पोराच्या सराप लागन तुला भाड्या. लागू दे लागन तर अधिक तिसरी आणीन मी तर. म्हणजे तू तिसरी बी बायको आणशील ना? मग नाही तर का आता अर्धा धंदा तू करजो, अर्धा धंदा हे करन मी झोपीन सांडीन वाणी. हो त्यासाठी सांगले तुले. जास्त नको बोलू मला बायकोले. मी दारू पिऊन येईन ना जोडपीन तुले चांगलं असं. बापरे नवरा माय टवरा. मला वाटलं नवीन वर्ष आलं तर काहीतरी सुधारला असेल तू, पण नाही. फेक नाही हात तू फोटा. तुला तर आणली दुसरी बायको, पण आता मी कशी चांगली राहू? हा ना, आता असं समजा पाहुणे चालली तुमच्या घरी. हॅप्पी राहा. हॅपी राहा. पाहायची मला अशी खुसटल्यावानी बोलते हे. नवऱ्याची सेवा करून पाय, रांधा पाणी करून पाण्यासाठी त्याला दुसरी बायको आणू दे, मग तुला समजते डालड्याचे भाव. 10 रुपये पुढे ना 20 रुपये पुढी. आणि तुझ्या आजीची कडी. पाहायची मला आजीची कडी म्हणते. तर तू ही म्हण ना तिले तुझ्या आजीची कडी. तुझ्या आजीची कडी. ये बरं झोटे ओढतो तू ये. तू जास्त नको बोलू. तिले आणण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना. समजली का तू? पहिले महिन्याला भेटे 1500 रुपये, आता झाले 2100 रुपये. किती झाले? 4200 रुपये. एका महिन्याचे 4200 रुपये. घर बसल्या 4200 रुपये भेटत आहे. कोणता खराब झाला? तर मी आता तिले बी खा प्यायला लागत नाही का? तिखटा मिठाले का? ती आता गु खाईन. खर्च तर तेवढाच वाढत ना. आणतो ना तिसरी मग. तिचे बी येईन किती? 6300 रुपये. मला विचार कसा आहे, तिसक बायकच घेऊन येतो कसा. मग 60-70 हजार रुपये घरी बसल्या बसल्या भेट. कसा विचार आहे मला. त्या 30 बायका इले भांडे बी घासायला पाठी न. लाडली बहीणचे बी पैसे भेटत. ते लाडली बहीणचे मी ठेवीन न. कामाच्या त्या खर्चन 30 बायका मावल्या. हो हानोने तुला भेटते 30 बायका. कलियुगच आहे रे बाप्पा. तू का हसता? आपल्यासारखे अधिक 28 येणार आहे. हो त्या 30 बायकाला काहीच नाही लागलं. हो ना, 30 बायका कुठं राहीन या झोपड्यात. त्याला हागा मुताला संडास लागला. मोठी जात बिल्डिंग लागली. 30 काही इथं येईन का? आणि एकमेकाच्या उरावर हागन का? अरे हो बापा, ह्या तू विचार मी ना केलंच नाही. 1 करोडाची बिल्डिंग बांधा लागल. 60-70 हजार रुपये कावीन बापा माया. मी तर भिकारी येऊन जाईन. लंग लंग भीक मागा लागन मले दारोदारी. जाओ बापा तू घरी जाओ माय व जा. जा रे बापा, मी असं सुखी आहे.
होता का नाही तू घरी भवाने? 4 मिनिटाच्या संसारमा लंबी जुदाई. अहो लढू नको, तुझ्या बापाला सांग का तुझं लग्न करून दे, मग मी तुझ्या लग्नात घेतो घमीला जर्मनच्या. आता कसं हो? आता झोडपतो तुले.